नांदगाव खंडेश्वर शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरूच आहे। शहरातील पत्रकार सागर सवालाखे यांचे घर फोडून 1.5 ते 2 लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरून चोर पसार झाले। सविस्तर वृत्त असे की शहरातील गजानन नगर येथील गौरव वितोंडे, सतीश पटेल, डॉक्टर बनसोड यांच्या 3 घरी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, तर पत्रकार सागर सवालाखे यांचे घर चोरट्यांनी फोडले। यात चोरट्यांनी टार्गेट करून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना नांदगाव शहरात घडली आहे। शहरातील छोरिया नगर, गजानन नगरात झालेल्या चोरीने नांदगाव शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या काही महिन्यापासून घरफोडीचे सत्र सुरूच आहे। यामुळे नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांना चोरट्यांनी आव्हान दिले आहे। याबाबत नांदगाव खंडेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 जून रोजी मध्यरात्री 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान गजानन नगर, छोरिया नगरात 2 ठिकाणी घरफोडी करण्यात आली। सदर घटनेत चोरट्यांनी कडी, कोयंडा तोडून डल्ला मारला। घरात बेडरूम मध्ये गोदरेज कपाटातून रोख रक्कम, चांदीचे दागिने व त्यांची सोन्याची अंगठी चोरी केली। साधारण 1,92,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। या घटनेतील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती देखील लागली आहे। या संदर्भात नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घराचा लाकडी दरवाजाचा कडी, कोयंडा तोडून घरातील पेटी, गोदरेज कपाट, घरातील सामान चोरट्याने अस्ताव्यस्त केले आहे। पोलीस निरीक्षक किरण आवटे, पोलीस उपनिरीक्षक तुळजेवार यांनी घरफोडी झालेल्या ठिकाणी पाहणी केली आहे। सदर घटनास्थळी श्वान पथकांचीही मदत घेण्यात आली। नांदगाव पोलीस लवकरच चोरट्यांना जेरबंद करतील असे त्यांनी सांगितले। त्या अनुषंगाने नांदगाव पोलीस तपास करीत आहे। चोरटे सराईत असल्याने चोरी करताना कोणालाही भनक लागू दिली नाही। नांदगाव पोलीस मुख्य रस्त्यावर रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंगवर होते। त्याचप्रमाणे रहिवासी भागात देखील पेट्रोलिंग होण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। नांदगाव शहरातील घरफोडीचे सत्र थांबविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, नांदगाव खंडेश्वर।